हॅलो, कुकिंग विथ रसिकामध्ये मी रसिका तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आंबा काजूचा सीझन तर आता चालूच झालेला आहे आणि या सीझनमध्ये आपल्याला मस्त असे ओले काजू सहज उपलब्ध होतात आणि त्यासाठीच मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे ओल्या काजूची भाजी। तर ह्या भाजीसाठी जे वाटण लागणार आहे ते 2 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून आणि 1 वाटी खोबरं असं मी खरपूस भाजून घेतलेलं आहे। थोड्याशा लसणाच्या पाकळ्या, 1 चक्री फूल आणि 1 इंच दालचिनीचा तुकडा हे सर्व बारीक वाटण करून घेतलेलं आहे। एका कढईमध्ये तेल घेऊन त्यामध्ये 1 तमालपत्र घेतलेलं आहे आणि 2 ते 3 मीडियम आकाराचे कांदे बारीक चिरून ते गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेतलेले आहेत। त्याच्यात 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे, ती थोडा वेळ परतलेली आहे आणि 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून मी यात घातलेला आहे। टोमॅटो जरा मऊ झाला की त्याच्यात सगळे पावडर मसाले आपण घालायचे आहेत। तर त्यासाठी मी पाव चमचा हळद, 1 चमचा किचन किंग मसाला, पाऊण चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर हे सर्व घालून मी जरा परतून घेतलेलं आहे। ते परतून झाल्यावर त्यामध्ये मी जे धुवून स्वच्छ करून ठेवलेले जे काजूगर आहेत, ओले काजूगर, ते मी घालून ह्याच्यात गरम पाणी थोडं टाकलेलं आहे, यामुळे ते छान शिजून येतील। शिजण्यासाठी मी ताटावर पाणी ठेवलेलं आहे आणि 15 ते 20 मिनिटं मी हे शिजण्यासाठी ह्याला दिलेली आहेत। 15 मिनिटांनी मी चेक करून बघितलेलं आहे, काजू आपले व्यवस्थित शिजत आलेले आहेत। त्यानंतर मी हे जे वाटण आपण केलेलं होतं ते मी यात ॲड केलेलं आहे आणि जरा मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून यामध्ये ग्रेव्हीसाठी थोडंसं ते पाणी टाकलेलं आहे। चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि जरा ढवळून यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे। त्यानंतर 3 ते 4 मिनिटं असंच बारीक गॅसवर मी हे ठेवलेलं आहे एक चांगलं उकळण्यासाठी, जेणेकरून वाटण घातलं त्याची चव व्यवस्थित लागावी यासाठी। आणि एक 3 ते 4 मिनिटांनी आपली भाजी तयार आहे। तर मग या पद्धतीने तुम्ही पण भाजी करून पहा, ओल्या काजूची भाजी या सीझनमध्ये, आणि नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। तर आपण पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह, तोपर्यंत बाय।